टाउन चौकापासून आंदोलनाला सुरुवात होणार। आंदोलनामध्ये सुनील राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आता ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। 2 दिवस ते सातारा जिल्ह्यातल्या दरे या त्यांच्या मूळ गावी मुक्कामाला होते आणि आज हेलिकॉप्टरने ते थेट ठाण्यामध्ये उतरलेले आहेत। आजच महायुतीची एक महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडणार असल्याचं कळतंय। त्यामुळे शपथविधी आणि मंत्रिमंडळाच्या ज्या बैठका आहेत त्या संदर्भामध्ये आता बैठकांना वेग येणार आहे। सत्ता स्थापनेसाठी वेग येणार आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत। आजच महायुतीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडणार आहे। ही थेट दृश्य आहेत हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची। अक्षय भाटकर या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। अक्षय, मुख्यमंत्री आलेले आहेत, आता पुढच्या हालचाली कशा वाढणार आहेत? अमोल, मुख्यमंत्री आलेले आहेत, काळजीवाहू मुख्यमंत्री आलेले आहेत आणि सध्या महाराष्ट्रासमोर जो मुख्यमंत्री पदाचा तिढा आहे, मुख्यमंत्री पदावर सध्या कोणी नाहीये, या संदर्भातल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आज किंवा उद्या हे मिळू शकतं। कारण की 2 दिवस एकनाथ शिंदे जे आहेत ते दरेगावी होते आणि त्या दरेगावामध्ये ते विश्रांती करत होते असं सांगण्यात आलेलं होतं आणि विश्रांतीनंतर त्यांना बरं देखील नव्हतं आणि आता त्या सगळ्यानंतर बरे झाल्याच्या नंतर ते आता दरेगावातून ठाण्यामध्ये आलेले आहेत। आता आपण पाहतो जसे की दीपक केसरकर हे माजी मंत्री आहेत, आता दीपक केसरकर देखील त्यांना भेटायला याच हेलिपॅडवर आलेले आहेत। काही महत्त्वाच्या गोष्टी बोलण्यासाठी आलेल्या आहेत असं त्यांनी सांगितले, मात्र माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिलेला होता। आता मात्र पुन्हा एकदा दरेगावातून मुख्यमंत्री आल्याच्या नंतर आता अनेक गोष्टींना वेग येईल, अनेक प्रश्न जे आहेत ते सोडवले जातील आणि आजच महायुतीची कदाचित बैठक होईल ही शक्यता होती। मात्र सीएमच्या म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेड्यूलमध्ये अजून तरी असली कोणतीही बैठक नाही आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे ठाणे आल्याच्या नंतर मग आता शेड्यूलिंग केले जाईल, नेमकं कोणाला कुठे वेळ आहे, मग देवेंद्र फडणवीस कुठे आहेत, अजित पवार कुठे आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये माहिती घेतली जाईल आणि जर तिघांचा वेळ एकत्रित होत असेल तरच आज बैठक होईल महायुतीची, किंवा आजची बैठक जी आहे ती उद्यावर किंवा परवावर ढकलली जाईल। मात्र शक्यता सांगितली जात होती आज महायुतीची बैठक होईल, पण एकनाथ शिंदे यांच्या शेड्यूलमध्ये मात्र अशी कोणतीही बैठक ही सध्या शेड्यूल केलेली नाहीये। त्याच्यामुळे आपण इथे बघताय। सर काय सांगाल, तब्येत कशी आहे? बरी आहे ना आता? तब्येत बरी आहे असं सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी आणि दरे गावामध्ये त्यांनी साताऱ्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती आणि अनेक प्रश्नांची त्यामध्ये त्यांनी उत्तरं दिलेली आहेत आणि या उत्तरांच्या नंतर आपण बघताय की आता सगळ्या मुख्यमंत्र्यांचा जो ताफा आहे तो पुन्हा एकदा निघालेला आहे त्यांच्या ठाण्यातल्या घरी। शुभदीप यांचं जे निवासस्थान आहे त्या शुभदीप निवासस्थानावर आता सगळा ताफा निघालेला आहे। आपल्याबरोबर जर बोलणार असतील तर श्रीकांत शिंदे आहेत, मात्र अजूनही ते बोलतील की नाही ही शक्यता थोडीशी कमी आहे।